जय जय
क्षणोक्षणा हाची करा
खातो काळ काळ सावधान आयुष हे खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ 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 आयुष्य खातो काळ आयुष्य
हरी विठ्ठल विठ्ठल क्षणोक्षणाहाची करावा विचार क्षणोक्षणाहाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरुनी आवडी करावी तातडी परमार्थी पण का नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इही लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहो परंतु का नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान पांडुरंगा करू तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अधो रामतपोवनादिगमनं हत्वादिमृगकञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणम् वाली निर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरी दहनं तत्पश्चात् रावणकुम्भकर्णहननं यतादिरामायणं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि विठ्ठल
समर्थावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं कलाणीशवादापनोहारदक्षं समाधिस्थमूर्तिं क्षणोक्षणाहाची करावा विचार, क्षणोक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडण्यात आलेला अभंग जगद्गुरु जगमान्य संत, देवमान्य संत, संतमान्य संत, समाजमान्य संत, ज्यांचा देहुगावी निवास, सदेह वैकुंठ प्रवास, महान भागवतदास असणारे आपले जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथेतील मानवी जीवनाला उपदेश करणारा, प्रत्येक क्षणाचं महत्त्व सांगणारा, प्रत्येक क्षणाला काय करावा, कोणता विचार करावा आणि तो विचार कसा करावा हा सांगणारा हा उपदेशात्मक अभंग आहे. विठ्ठल कार्यक्रमाला तसा उशीर झालेला आहे. कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे आपणा सर्वांना माहिती आहे. अधिक वेळात नंतर मी ह्या गोष्टीचा उहापोह करेलच, पण तुम्ही सर्व गावकरी मंडळी इथे उपस्थित आहात. हनुमंताची पुजारी आपणा सर्वांच्या ओळखीचे, ज्यांनी जवळपास 40 वर्ष सेवा केली आणि लहानपणी आम्ही त्यांना पाहता आलेलो आहोत. त्यांच्या सुपुत्राने ह्या गोष्टीसाठी मला कॉल केला. जवळपास 15 दिवसापूर्वी हा फोन झाला होता. त्यावेळेस मी हो म्हटलं. आणि कुठल्याही सेवेला जात असताना मनात वेगळा विचार असतो, पण इथे येत असताना असा कुठलाही विचार नसतो. कारण ह्या गावाने जे दिले ते कोणतंही गाव देऊ शकत नाही. ती माझी जन्मभूमी पण मला देऊ शकत नाही. मी स्पष्ट सांगतो, अगदी रेकॉर्डिंग चालू असताना सुद्धा. कारण ह्या गावातच आम्ही वाढलो. अगदी गरीब घराच्या माणसाला, बाहेरून आलेल्या माणसाला ह्या गावाने सांभाळून घेतलं. तुम्ही पदरात घेतलं. गाववाल्यांच्या प्रेमाशिवाय कुणी मोठं होऊ शकत नाही. अगदी माझे गुरुवर्य इथे हजर आहेत. रुद्रवाड सर मला घेऊन जायचे भाषणाला. त्यावेळेस तुझं हे चुकतंय, ते चुकतंय, ते सर सांगायचे. ज्ञानेश्वर माऊली आपल्या इथे आहेत. त्यांना आम्ही लहानपणी पारायण करताना पाहायचो नाथमंदिरामध्ये. तिथे कधी विना घ्यायचा यायचा. तिथे एक बोर्ड होता बघा आपल्या मंदिरामध्ये, एक छोटासा फलक लावलेला, तुम क्या लाए थे जो तुमने खो दिया. बऱ्याच दिवस तो छोटा फलक होता, तुम्ही नेहमी वाचायचो. कदाचित ते संस्कार असतील. आमचे लक्ष्मण पाटील मोदळ आहेत, त्यांनी सुद्धा प्रयत्न केले, महाराज तुम्ही यायचेच. शेवाळे गुरुजी आहेत, त्यांच्या दोन्ही मुलांनी, सुपुत्रांनी माझ्यासाठी प्रयत्न केले. म्हणजे किती नावं घ्यावी तेवढी इथे कमी आहेत. आणि विशेष म्हणजे गुरुवंद सर्व हजर आहे. मी DSP सरांना मागच्या वेळेसही कॉल केला होता, आजही केला. कारण लहानपणी आम्ही त्यांना गणित शिकवताना नामस्मरण करताना पाहिलं होतं. गणित पूर्ण शिकवायचं, काही प्रॉब्लेम आहे का विचारायचं आणि पुन्हा आपण कोपऱ्यात जाऊन नामस्मरण करायचं. कुठल्या विद्यार्थ्याने काही विचारलं की लगेच यायचं. आदरणीय सूर्यवाळ सरांची शिस्त म्हणजे त्यावेळेस छडीची भीती आजही ती आहे. म्हणजे जुने विद्यार्थी आजही हसतात, पण ती शिस्त असेल तरच आहे. आज माहिती नाही ती शिस्त किती राहिली आहे, किती उरली आहे. पण असो, कलियुगाचा परिणाम हळूहळू वाढत जाणार आहे आणि जे शेवटी ग्रंथात सांगितले तेच होणार आहे. विठ्ठल कालच आलो रात्री. आदरणीय ज्यांच्याकडे आम्ही 20 वर्ष काढली, गोविंद मार्गे पवार सर, त्यांच्या घरी मुक्काम केला. त्यांनीही रात्री उशीर होऊन सुद्धा जागले, ते माझ्यासाठी थांबवलं. सकाळीही व्यवस्थित सोय करून दिली, म्हणून इथपर्यंत आलो. सर्वांचे ज्ञात अज्ञात सर्वांचेच आभार मानतो. विशेष दुसरी गोष्ट, बाळू महाराज कुलकर्णी आपल्यासमोर आहेत. ते मी ज्यांच्याकडे आता ज्ञानेश्वरी शिकणार आहे, म्हणजे आतापर्यंत जात होतो, आता प्रॉपर शिकणार आहे, ते कुराडे माऊली. त्यांचे ते गुरुबंधू आहेत. म्हणजे माझे जे गुरु आहेत त्यांचे ते गुरुबंधू आहेत. वर्गशील वयाने जरी मी मोठा असलो तरी ते त्यांच्यासोबत होते. कारण मी इकडे उशिरा आल्यामुळे
गुरुजी मी मुद्दाम म्हणतो बरं, कधी कधी कोणी आम्हाला काही म्हटलं ना, काही चुकलं तर मी म्हणतो रब्बीच्या शेवटच्या पावसातलं पीक आहे म्हणतो हे. म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जो येतो त्या पावसात वाढलेलं हे पीक आहे. काही चुकत असेल तर समजून घ्या, पूर्ण जूनमध्ये मान्सूनच्या पावसाळ्यात हे पीक आलेलं नाही. विठ्ठला मृदंग सम्राट सुगावी महाराज आहेत, राम महाराज जगताप आहेत. सर्वांचे आभार मानतो आणि कीर्तन रूपीला इथून सुरुवात करतो. विठ्ठला ऐका, जास्त शास्त्रात जाणार नाही, जास्त खोलातही जाणार नाही. आजकाल कीर्तनाची परंपरा जास्त शास्त्र सांगितलं तर त्यालाही काही आलं नाही सांगूनही म्हणतात, त्यालाही काही येत नव्हतं आणि असं जमतही नाही. आणि तो आपणालाही आपल्या मार्गात कुठेतरी गतिरोधक तयार करून घेणं आहे. म्हणून अभंगच असा निवडला. गरुड पुराण असं सांगतं, एक प्रेतकर्म असतं आणि एक पितृकर्म असतं. प्रेतकर्माचे संस्कार आता पूर्ण पार पडलेले आहेत, आता पितृकर्माचे संस्कार आहेत. 1 वर्ष त्या आत्म्याला गती नसते असंही ते सांगतात. एक असतं आतुर कर्म आणि दुसरं असतं आवृत्त कर्म. आतुर कर्म त्याला म्हणायचं, प्रेत ह्या शब्दावरून तुम्हाला ते कर्म कळाले असतील, म्हणजे देह सांडल्यानंतर, जीव गेल्याच्या नंतर. आणि दुसरं आतुर कर्म म्हणजे आता जीव जाणार आहे, जेव्हा फोन सुरू होतात ना त्याला म्हणायचं आतुर कर्म. आपण म्हणतो ना कधी कधी रागात, जास्तच आतुर व्हायला तो आतुर शब्द तिथून आला आहे. मराठी भाषेचा गाभा आहे आणि इंग्लिश मिडियमने त्याचा कचरा केला. असो, हा मत आहे. आतुर, घाई हे शब्द, लगबग हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने वापरली पाहिजेत आणि ती तिथंच वापरली पाहिजेत. आणि आजच्याही अभंगामध्ये तातडी शब्द आला आहे. तर आतुर कर्म कशाला म्हणायचं? आता जीव जाणार आहे, मोजक्या घटिका उरलेल्या आहेत आणि त्या काळात करायचं. ब्राह्मण देवतेला काही दक्षिणा द्या, गावातल्या वारकऱ्यांना काही द्या, काही त्याचा संकल्प असेल तर तो सोडून घ्या, राहिलेल्या इच्छा, ह्याला काय म्हणायचं? आतुर कर्म. आतुर कर्मही होऊन गेलेलं आहे आणि आवृत्त कर्माची आता हा वेळ आहे. खरं तर ते सुतक नाही बरं का, मी खूप जबाबदारीनं बोलतोय. ते काय आहे? सुतक नाही, त्याला सुतप म्हणतात. आपल्या गेलेल्या आत्म्याला शांती मिळावी, आपल्या प्रियजनाच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून त्या काळामध्ये काही नामानुष्ठान, जपानुष्ठान, काही व्रतवैकल्य अशी केली जातात. आणि नेमकं त्याच काळात आपण पूजा इतर सगळं काही बंद करतो. सुतपचं सुतक कधी झालं हे मराठी भाषेलाही कळालं नाही आणि मराठी भाषेतल्या विद्वानांनाही कळालं नाही. आणि मी विद्वानांच्या मुखातूनच ऐकून सांगतोय, माझ्याकडे तसे पुरावे आहेत म्हणून बरं का. विठ्ठला आपल्याला देवाला स्पर्श जर नाही करता आला तरी इतरांकडून पूजा करून घ्यावी, पण देव पारशे ठेवू नये. त्या काळात आपण नामस्मरण भरपूर जेवढं करता येईल तेवढं करावं, कारण तो पुण्यसंचय त्या आवृत्त आत्म्याकडे जात असतो. ह्या सिद्धी मी सावरकरांच्या ह्याच्यामध्ये वाचला, आताच आमचा उल्लेख झाला होता बसल्याच्या नंतर, की आम्ही काय केलं. सावरकरांचं एक वाक्य सांगितलं मी, कुणी गंध उभा लावावा आणि कुणी गंध आडवा लावावा ह्याच्यावर आम्ही एक गाढव ओझ्यानं मरेल एवढी पुस्तकं लिहिली. पण आमच्या धर्मात असलेले भेद कसे मिटतील, आमच्या धर्मातले कर्मकांड कसे संपतील, म्हणजे अनवांछित कर्मकांड कसे संपतील आणि सर्वांना समान न्याय कसा मिळेल ह्याच्याकडे आम्ही एकही पुस्तक लिहिले नाही. वाक्य सावरकरांचं. विठ्ठला असो. आता सुशिक्षित माणसाला पहिला पडणारा प्रश्न, खरंच हे गरजेचं आहे का आणि हे येतं का? काय कर्म आहे? आता आम्ही पुणे, मुंबई, नाशिक, सातारा, पुणे ह्या भागामध्ये मी असतो. तर तिथे बरेचसे जण असतात, मोठमोठे वर्षश्राद्ध होतात, पण वर्षश्राद्ध जो मुलगा करतोय त्याच्या मुलाला तो आस्तिक नसतो. समाज काय म्हणेल, आपल्याकडे पैसा आहे तर करू आपण, ही एक भावना असते. पण आपले पूर्वज उगीच होऊन गेले नाहीत आणि त्या पूर्वजांनी उगीच कुठल्याही काही घटना सांगितल्या नाहीत. आजही पिंडाच्या भाताला कावळाच शिवतो, कावळ्याच्या अगोदर दुसऱ्यानं स्पर्श केला नाही, असा व्हिडिओ आज तरी आला नाही. का? कुणास ठाऊक नाही. मांडणाऱ्यांनी भरपूर तर्क मांडले, पण तो तर्क कुतर्कच ठरला शेवटी. सुतर्क कुणालाही देता आला नाही. ह्यातले काही सिद्धांत तुम्हाला माहिती आहेत, सर्व सुशिक्षित वर्ग आहे, मी विद्यार्थीच आहे म्हणून सांगतो.
आमच्यावर जग हसत होतं की हवेत उडणारी एखादी वस्तू असू शकत नाही. 400-500 वर्षापूर्वी विमान नावाची वस्तू होती, ती आज अस्तित्वात आली, किंबहुना भारतीय शास्त्रज्ञांचा शोध त्यांनी चोरला. आज ती अस्तित्वात आहे. ते म्हणत होते हे काल्पनिक आहे, पण आमच्या कल्पनासुद्धा सत्यात उतरणाऱ्याच कल्पना आम्ही केल्या होत्या. आम्ही ठासून सांगतो. चला, हा सर्वांना माहिती असलेला. दुसरा, कोपर्निकस ह्याला मी कशासाठी सांगतो, हे विज्ञान आणि तरुण पिढीचा भरोसा बसावा म्हणून. माऊलींनी 4थ्या अध्यायामध्ये 88वी क्रमांकाची ओवी लिहिली महाराज. आगा उदय असतो चेनीप्रमाणे, जैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्मित्व जाणणे कर्मीची असता. आता विचार करा, माऊलींनी ओवी 4थ्या अध्यायात 88 क्रमांकाची ओवी आहे. आगा उदय असतो चेनीप्रमाणे, जैसे न चालता सूर्याचे चालणे. आणि बायबलमध्ये लिहून आहे, आजही तेच बायबल वापरलं जातं की सूर्य फिरतो आणि पृथ्वी स्थिर आहे. बायबलमध्ये लिहून आहे. आणि हे कुणी मांडला सिद्धांत? 1445 साली कोपर्निकस नावाच्या शास्त्रज्ञाने 15व्या शतकात मांडला. 1445 म्हणजे 15वं शतक. तर त्या काळच्या व्हॅटिकन सिटी चर्चच्या पोपने त्याला आयुष्यभर कैद करून ठेवलं आणि ते वयाच्या 50व्या वर्षी कैद केलं. तो शास्त्रज्ञ आणखी 20 वर्ष जगला असता तर जगाला काय देऊन गेला नसता. आणि विचार करा, तो शास्त्रज्ञ जन्मण्याच्या 300 वर्ष अगोदर माऊली 12व्या शतकात लिहितात, आगा उदय असतो चेनीप्रमाणे, जैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्मित्व जाणणे कर्मीची असता. म्हणजे तुझ्या जीवनाचा करता करविता मी आहे, तू फक्त कर्म करत राहा. मी त्याचा कर्म मी केलं म्हणून श्रेय घेऊ नकोस. म्हणजे कसं? आणि त्याला उदाहरण किती सुंदर दिले. आगा उदय असतो चेनीप्रमाणे, म्हणजे जसा सूर्य उगवतो आणि मावळतो, तुला सूर्य इकडून तिकडे गेल्यासारखा भासतो रे वेड्या, पण सूर्य जात नाही. आणि पुढे किती विज्ञान मांडले, जैसे न चालता सूर्याचे चालणे. ज्यासाठी एका शास्त्रज्ञाला जीव गमवावा लागला, तो शास्त्रज्ञ जन्मण्याच्या 300 वर्षपूर्वी आमच्या माऊलींनी ते लिहून ठेवले. आणि आमचे माऊली पितृश्राद्ध सांगतात, म्हणजे ह्याच्यात काहीतरी खरं आहे. विठ्ठला. आता पुन्हा सांगतो, अनेक शोध आहेत. म्हणत होते की काय ह्या भाकड कथा आहेत. कुणीतरी तो संजय नावाचा आहे, कुणीतरी तो धृतराष्ट्र आंधळा आहे. आणि त्या आंधळ्या धृतराष्ट्राला हा संजय त्या कुरुक्षेत्रावर 500 किलोमीटर दूर तिथं काय घडतंय, त्या 500 किलोमीटर दूर काय घडतंय ते माणूस हा एका पडद्यावर पाहतो आणि ह्या आंधळ्याला लाईव्ह कॉमेंट्री सांगतो, आजच्या भाषेत समालोचन. असं कधी होतंय का? आज आलं की नाही दूरदर्शन नावाचं? 1983 पासूनच त्याचा जन्म आला. आम्ही कल्पना नव्हत्या, त्या सत्यात होत्या. फक्त ब्रह्मचर्य कमी पडलं, तपश्चर्या कमी पडत गेल्या आणि कलियुगाचा प्रताप वाढत गेला, म्हणून आम्ही आमच्या धर्मापासून दूर गेलो. जर आमच्या धर्माने हे सांगितलं होतं हे खरं असेल तर हेही खरंच असावे लागेल. कारण मन जाणे पापा न माय जाणे बापा. बरोबर? माईलाच माहिती आहे बाप कोण आहे आणि मनालाच माहिती आहे पाप काय आहे. आणि हे तर डोळ्यासमोर दिसतंय. अगोदरचं लिहून ठेवलंय ते आज सत्यात उतरतंय. आणि आजचा एक सर्वात महत्त्वाचा प्रयोग सांगतो तुम्हाला, आणि तुम्हाला ह्याच्यावर विश्वास बसावा म्हणून तो सांगतो. विठाला. ऐका, माऊली, बलराम दादांचा जन्म कसा झाला तर तो जेलमध्ये झाला, म्हणजे तुरुंगात झाला कंसाच्या भीतीने. बरोबर? तर एका रात्रीमध्ये तो गर्भ रोहिणीच्या गर्भामध्ये ट्रान्सफर झाला, पोटामध्ये एका रात्रीत झाला. थोतांड म्हणत होते, थोतांड. आणि आज मी काल येत होतो नांदेडवरून कहाळ्यापर्यंत 3 सेंटर आहेत एका रात्रीत गर्भ ट्रान्सफर करायचे. किती? त्याला IVF म्हणतात, इंट्राव्हेनस फर्टिलायझेशन. या लग्नाला 5 वर्ष झाली, मूल होत नाही. सकाळी रेडिओला ऐकत असाल तुम्ही, TV ला. आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मूल देतो. कसं देतो? तर आम्ही तुमचा बाळ दुसऱ्याच्या पोटात वाढवतो, नंतर ते पुन्हा तुमच्या पोटामध्ये देतो, किंवा दुसऱ्याच्या पोटात वाढलेलं बाळ पुन्हा तुमच्या पोटात टाकतो. बलराम दादाचा म्हणजे श्रीकृष्णाचे मोठे दादा बलराम दादा, त्यांचा जन्म त्या पद्धतीने झाला होता. आणि आज त्याच ह्याचे नांदेडला तुम्ही जा, कहाळ्याच्या पुढे गेली की 5 दवाखाने सापडतात 20 किलोमीटरच्या आत. हे सगळं आमच्या ग्रंथांमध्ये लिहून आहे. आम्ही काय केलो? जॉनी यस पप्पाच्या मागे लागलो. आम्हाला पैसा कमवणे म्हणजेच बरंच काही वाटलं. खऱ्या संस्कारांपासून दूर गेलो, धर्मापासून दूर गेलो. आम्हाला सवयी लागल्या ब्राह्मणांना शिव्या घालायच्या, वारकऱ्यांना शिव्या घालायच्या. मी कुठेतरी एक क्लिप ऐकली, माळकरीले हरामखोर झाले हो.
असं म्हटले तर तो महाराज त्यांना म्हणतो, हरामखोरांनी माळा घातल्यात, माळकरी हरामखोर नाहीत. बरोबर? माळकरी कधीच हरामखोर नसतो. हरामखोरांनी माळ घातली असेल तर ठीक असेल. विठ्ठल दोष झाले बळीवंत, दोष झाले बळीवंत, दोष झाले बळीवंत, दोष झाले बळीवंत, झाले बळीवंत, नाही ऐसी झाली नीती. म्हणजे नीतीचा पूर्ण कचरा. माऊलींनी 12व्या अध्याय, आय थिंक 9व्या अध्यायामध्ये, विधी ते पाळीत, निषेधाते गाळीत, मज देऊनी जाळीत कर्मफळे. विधीला पाळ, निषेधाला गाळ, एवढंच कर, बाकी काही करू नकोस, मग सुखे तुझं सरळी दिधली आहे. माऊलींचे वाक्य आहेत, माझे नाही. मी कुठलेही बोलेल पण प्रमाण देऊनच बोलेल, माझ्या मनाचं काहीच सांगणार नाही. ज्याला वैज्ञानिक पुरावा आहे, ज्याला शास्त्रोक्त पुरावा आहे, म्हणून ते म्हणतात बुवा प्रामाणिक आहे. विठ्ठल विठ्ठल. क्षणा हाची करावा विचार. प्रत्येक क्षणाला एकानंतर दुसरा क्षण आला जोडून म्हटलं नाही. ह्या क्षणाला विचार केल्यानंतर 4 दिवसांनी दुसऱ्या क्षणाला विचार केला असं नाही. तुकोबारायांनी दोन्ही क्षण जोडून घेतले. प्रत्येक क्षणाला विचार करावा. आणि तुकोबारायांचे शब्द बघा, क्षणा हाची च लावला. हाची काय करावा विचार. तो च लावला ना, इतर गोष्टी गळतात. मुलगी बापाजवळ आडून बसली, मला तोच पाहिजे, मी त्याच्याच सोबत करेल म्हटले की जगातले सगळे नवरदेव बाद झाले. बरोबर? मुलाने म्हटलं की मला तीच पाहिजे, मुद्दामून समजण्याच्या भाषेत सांगतोय बरं का, मला तीच पाहिजे म्हटलं की बाकी सगळ्या नवरी काय झाल्या त्याच्यासाठी बाद झाल्या. मग तुकोबारायांनी इथं च लावून विचार करायला सांगितला. क्षणा हाची करावा विचार. आणि तुकोबारायांचा अधिकार आहे. मला माझ्या वडिलांनी मारल्याच्या नंतर लहानपणी मी जरी लहान असलो तरी शेजाऱ्याच्या घरी झोपायला जात नव्हतो. बरोबर? का? मला माहिती आहे माझा बाप हाच आहे आणि माझे लाड पुरवले जातील मार खाऊन तरी इथंच पुरवले जातील. शेजारचा गोड बोलून सुद्धा नाव पुरत नाही. तुकोबारायांचा तो अधिकार आहे. लेकरू आईजवळ रडतं, मला तोच खाऊ पाहिजे. का? कारण लेकराला जन्म देणारी आई आहे, तिची माया तेवढी आहे. तुकोबाराय च लावून सांगतात आपणाला, पित्याच्या भूमिकेतून सांगतात, अरे हेच कर रे. बापाला कळतं. बापाला खरं खोटं चांगलं मुलाचं कळत असतं. आणि एक सांगू का, खूप चांगला विचार वपू काळे यांच्या पुस्तकात वाचला मी. वपुर्झा नावाची आहे कादंबरी. तर त्याच्यामध्ये एवढा सुंदर विचार त्यांनी मांडला, ज्या दिवशी बापाला असं वाटेल की मी हे बोललो तर पोरगं रागात तर येणार नाही, ज्या दिवशी
बापाला असं वाटेल मी हे बोललो तर पोरग रागात तर येणार नाही, त्याच दिवशी मुलावर होणारी भगवंताची कृपा थांबते. विठ्ठल त्या दिवशी बाप पोराला घाबरायला लागला, त्या दिवशी भगवंत पोराच्या डोक्यावरचा हात काढून घेतो. आणखी साध्या साध्या शब्दांमध्ये हे तत्वज्ञान आहे ते आपल्या ह्याच्यातलं आहे. क्षणोक्षणा हाची करावा विचार, पण कशासाठी करावा ते अभंगाचं पहिलं चरण आहे महाराज. क्षणोक्षणाहाती करावा तरावया पार भवसिंधू क्षणोक्षणा हाची करावा विचार. इथपर्यंत आपण आलो. क्षणाक्षणाला करा, वेळ मारून करू नका, आज केला उद्या करू नका असंही नाही. प्रत्येक क्षणाला त्याची जाणीव असावी, सतत जाणीव असावी. सततम कीर्तयंतो मा यतंतश्च दृढवतः. काय आहे? सतत सतत एकच विचार करा. काय करा? तरावया पार भवसिंधू. आता सिंधू माहिती आहे, पण भव काय आहे? खरं तर भवात आपण आता सगळंच पृथ्वीवर जेवढे आहेत तेवढ्यातले 99.99% नाही म्हटलं तरी हा भवच आहे. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मया वेशित चेतसां. तेषामहं समुद्धरता, तिथेही आलं ते समुद्धरता जे आहे तोच हा भवसिंधू आहे. तिथं समुद्धरता म्हटलं, इथे भवसिंधू म्हटलं. तुकोबरायांनी तुमच्या आमच्यासाठी ते सोपं केलं. सिंधू म्हणजे नदी आहे, एक मोठं पात्र आहे एवढं तर कळतं. मग भव कशाला म्हणायचं? भव हा काहीच नसून भव हा मनाचा आहे. मनाला झालेले हे रोग आहेत. काम, क्रोध, लोभ, मदमोह, मत्सर, अहंकार. म्हणजे आम्हाला ह्या रोगांनी पार पाडलं आणि हे रोग मनाला झाल्यामुळे आम्हाला क्षणाक्षणाला विचार करायला वेळच मिळत नाही.
किंबहुना परमार्थ सुद्धा जुने कीर्तनकार उदाहरण द्यायचे बरं का बाळू महाराज. म्हणजे नामदेव महाराज पठाडेंच्या मुखातून ऐकलं आहे ठीक. अगोदर काय असायचं, आता आमच्यासारखे लांबून कोणी बोलत नव्हते, कारण कम्युनिकेशन दळणवळणाची साधनं एवढी नव्हती. तर सहसा तारीख दिलेली असायची, जवळच्या गावचा महाराज यायचा आणि जवळच्या गावचा महाराज आल्याच्या नंतर तोच कीर्तन करायचा, त्याला तारीख माहिती असायची. विशेष तोच काकडा करायचा, तोच हरिपाठ करायचा आणि तोच कीर्तनही करायचा. आता कित्येक कीर्तनकारांना जर काकडा आणि हरिपाठ म्हणलं तर ते म्हणते तुझं लाख जरी असलं तरी मला होणार नाही, कारण मग कुठून हरिपाठ मागे फिरेल, काही देणं घेणं नाही. बरोबर. क्षणोक्षणाहाची आला, त्याला तारीख दिली आणि त्याने अभंग घेतला कोणता, हरिभजने हे धवळीटले जग. 2 पाठ आहेत. हरिभजने हे धवळीटले जग, धवळीले जग. कसे? एवढा सुंदर घेतला अभंग, एवढा सुंदर घेतला, लोक रडायला लागले. संसाराच्या नावे घालून या शून्य म्हटले ते. संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. असा घेतला आणि संसाराच्या नावाने शून्य कसा घातला हे एवढं पटवून दिलं, एवढं पटवून दिलं की अक्षरशः बसलेल्या श्रोत्यांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. जवळच्या गावचा कीर्तनकार होता. विठोबा रुक्माईची वेळ जवळ आली होती आणि तेवढ्यात कोणीतरी येऊन कानात काहीतरी सांगितलं. अभंग होता संसाराच्या नावे घालून या शून्य. आणि विठोबा रुक्माई झाल्याच्या नंतर लगेच महाराजाने म्हटला, कसं आहे, बायको घरी एकटी आहे, म्हैस व्यायला झाली आणि वासरू आडवं फिरले, त्याच्यामुळे मला जावं लागेल, तिला म्हशीचं बाळातपण होणार नाही. आणि अभंग महाराजाने घेतला होता कोणता, संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजने हे धवळीतले जग किंवा धवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा. मला सांगा, बोले तैसा चाले त्याचीच वंदावी पावले. हे सांगतोय कशाचे, हे भवाचे रोग आहेत. म्हणून मी महाराजाचंच उदाहरण का दिलं, सांगणाऱ्यालाच अगोदर असेल ना. बाबा आपलंच आता बोलणं झालं बघा बाळू महाराज, काय झालं म्हणजे आपण उदाहरणाच्या गोष्टी करायच्या. मी म्हणलं सांगणारा तर कुठं आता उदाहरण होईल की नाही काय माहीत, कारण त्याला एवढं एक सुंदर उदाहरण दिलं की पंचतंत्रातली गोष्ट आहे माऊली, पंचतंत्रातली, की मृत्यूच्या वेळी कोणता मंत्र म्हणायचा हे एका साधूने त्याच्या लहानशा पोपटाच्या पिल्ल्याला शिकवलं होतं. पिल्ल्याला, आणि त्या पिल्ल्याला शिकवलं, तो पिल्लू एवढं सुंदर मंत्र म्हणायचा, मृत्यू जवळ दिसला की ते मंत्र म्हणायचा. आणि हा मंत्र म्हणत असताना त्याने शिकवलं, सगळेजण कौतुक करायचे, तुम्ही एका पोपटाचा उद्धार केला होता का महाराज, तुम्ही एका पोपटाचा उद्धार झाला, तुमच्यामुळे एका पोपटाच्या मनामध्ये हा यात्रा म्हणजे काय मंत्र म्हणायला लागला. आणि एक दिवस तोच साधू खिन्न मनाने बसलेला दिसला. त्याला त्यांच्या शिष्याने विचारलं, साधू महाराज आज तुम्ही खिन्न दिसता, खिन्न असण्याचं कारण काय. तर त्यांनी सांगितलं, ते म्हणे मी माझ्या पोपटाला मृत्यूसमोर दिसल्याच्या नंतर हा मंत्र शिकवला होता, पण आज त्याला समोर पिंजऱ्यातून बाहेर काढलं होतं आणि मांजर त्याच्यावर झाप टाकणार त्यावेळेस त्याने मंत्र म्हटला नाही, तो काव काव चिव 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 चिवच करत होता. मलाही मंत्र पाठ आहे, मृत्यू माझ्या डोळ्यासमोर आल्याच्या नंतर माझ्या मुखातून ते निघेल की नाही ह्याची मला माझ्याबद्दल भीती वाटते. हाच भवरोग आहे. विठ्ठल कीर्तनामध्ये वेळ काढण्यासाठी एक म्हातारीची गोष्ट आहे. तिला कसं तिच्या नावामध्ये मुखात नाम येत नाही नारायणाचं, मग ते मुलं काय काय प्रयत्न करतात. 15 मिनिटाची गोष्ट आहे, ती सांगत नाही, कारण इथला वर्ग श्रोता आहे, इथले ऐकणारी लोक आहेत. तरावया पार भवसिंधू, अहंकार नावाचा रोग आला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. गेल्या गेल्या तुका काय झाला, देवाला सगळं आवडतं, पण देवाला अहंकार नावाची गोष्ट आवडत नाही. देव सगळ्या चुका माफ करू शकतो.
शब्दांची कसं आहे, तिळभर जरी होय अहंकार, किती तिळभर जरी झाला तरी तो भार देवावर कसा होतो, मेरू तो समान. आपल्या मनातला तिळभर अहंकार हा देवाच्या डोक्यावर ठेवलेल्या पर्वता एवढा ओझ आहे. आपलं अहंकारच पर्वता एवढा आहे. देवाच्या डोक्यावर आपण किती ओझं ठेवलंय काहीही माहिती नाही, काहीही माहिती नाही. त्यामुळे अहंकार विरहित जगण्याचा प्रयत्न करायचा. मी तर तसा प्रयत्न करतो. कुणी चांगलं म्हटलं तरी खुश नाही, कुणी वाईट म्हटलं तरी काही वाईट नाही. आणि आत्तापर्यंत ठरवून तर कधीच कुठेच नाही, कधीच तुम्हाला कधीच ऐकण्यात येणार नाही. नाही म्हणजे नाहीच, कधीच नाही. कशासाठी? आपण मोठ्या नोकरीला लातच त्यासाठी मारली. देवाने 3 गोष्टी आपल्यासाठी ठेवल्यात. त्या 3 गोष्टी कुठल्या ठेवल्यात ते अभंगाच्या 2ऱ्या चरणानंतर सांगतो माऊली. खातो काळ सावधान. आणि सुरुवात अशी आहे, नाशिवंत देह जाणार सकल. देवाने 3 गोष्टी आपल्या हातात ठेवल्यात. आता सुशिक्षित वर्ग बराचसा आहे म्हणून सांगतो. तुम्ही न्यूज चॅनल पाहत असताना, बातम्या पाहत असताना किंवा कुठल्याही मालिका पहा, मनोरंजनाचे चॅनल्स पहा, त्याच्यावर लिहितं आमच्या चॅनलचा TRP सर्वात जास्त. TRP असतो त्याला टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट म्हणतात. म्हणजे टेलिव्हिजन म्हणजे टीव्हीच्या रेटिंगमध्ये आमचा सर्वात जास्त होत TRP. पण देवाचा एक TRP आहे. देवाचा एक TRP आहे. T म्हणजे टाईम, R म्हणजे रिझन आणि P म्हणजे प्लेस. टाईम म्हणजे वेळ, रिझन म्हणजे कारण आणि प्लेस म्हणजे जागा. जगात कुणीही असावा, इथे असावा, इथल्याने सांगावं मी ह्या दिवशी ह्या कारणाने आणि ह्या वेळी जाणार आहे. जगात कुणालाच माहिती नाही मी कधी कुठे कसा जाणार आहे, कुणालाच माहीत नाही. देवाचा TRP म्हणून सर्वात जास्त आहे. देवानं 3 गोष्टी आणखी आपल्या हातात ठेवल्या. कोणत्या ठेवल्या ऐका. एक देवाने बालपण आपल्या हातात ठेवलं, एक देवाने तारुण्य आपल्या हातात ठेवलं आणि एक म्हातारपण आपल्या हातात ठेवलं. अंबानीला आपलं लेकरू पाळण्यातच राहावं 20 वर्ष असंही वाटू शकतं. पैशाच्या बळावर तो आपल्या लेकराचे 20 वर्ष लाड करू शकतो. कुणाला वाटत नाही रोज मुके घ्यावे, लोक बाळगोड हसावं, पैसा आहे. असं म्हणतात रोज 200 कोटी खर्च केले तर पुढचे 70 वर्ष अंबानीला कमवायची गरज नाही, एवढा पैसा आहे. किती? रोज 200 कोटी. आपल्याचा हिशोब नाहीच तो. हां किती आहे बघा. मग त्यांनी असं करलं असतं ना. अंबानीचा पोरगा जरी असला तरी इथलं गोल टक्कल झाकता येत नाही. मला कुणाच्या व्यंगावर टीका करायची नाही आहे. आणि आम्ही 200-500 रुपयाचं आदिवासी तेल आणून त्याच्या भरोश्यावर बसतो. बरोबर का? नाशिवंत देह जाणार सकाळ. ह्याला कितीही सजवा, ह्याला कितीही सजवा, तो जाणारच आहे. केस काळे करू शकता, आतून पांढराच आहे. पळ काढू नका, पळ काढू नका. मान्य करा निसर्ग काय सांगतोय ते.
त्या निसर्गालाच आपण मान्य केला नाही, मग त्याच्यासाठीच आहे क्षणोक्षणा हाची करावा विचार. कशासाठी तरावया पार भवसिंधू, आणि का भवसिंधू पार करायचा विचार करायचा आपल्याला नेहमी, कारण हा नाशिवंत देह जाणार आहे आणि नंतर हा देह भेटणार नाही. जे करायचंय ते आत्ताच करायचं. नाही कसं होतं, रिटायर झालं की मग वारी करतो, तेव्हा गुडघे दुखतात मग, बरोबर का. पुरीचं लग्न झालं की मग आम्ही सगळं करतो. होत नाही बाई, तसं होत नाही. याच जन्मी ओळखी करा, याच जन्मी ओळखी करा. कारण गायकांना विषय समजतो आणि ते विषय सद्गुरू जोग महाराज संस्था म्हणल्याच्या नंतर तिथे वेगळं बोलायची गरजच नसते. अर्थ समजून घेऊन काय नाही तर बाबा म्हणतात, सूर्यवंशी बाबा विनोदाने म्हणतात, काही जण गायकना घरून ठरवून येतात हे प्रमाण द्यायचंच. मग ते पाठ केलेलं असतं, चाल बसलेली असते, तो विषय कुठलाही असो, हां मी प्रमाण देणारच. मग ते वाढदिवसाच्या कीर्तनाला हा वर्षसादाचं देईल, पण प्रमाण देईल. म्हणून मी टाळ्या, विषयाला सुसंगत असलेलं प्रमाण देणं म्हणजे खूप खूप महत्त्वाचं लागतं ते. असो, क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार. बरं मला एक सांगायचं आता, भवसिंधूचा विचार सोडून द्या. बरं आपण ज्याला सुख मानतो त्या सुखाचा तरी विचार नीट करतोय का आपण? ज्याला सुख मानतो ना त्या सुखाचा विचार तरी नीट करतो का? थोडक्यात उदाहरण देऊ. इथं बसलेल्या 90% लोकांचे गुडघे दुखतात ज्यांचं वय 50च्या पुढे आहे. इथं बसलेल्या 80 वर्षांच्या पुढच्या माणसांचे 70च्या नंतर गुडघे दुखत असतील, पण आता जे 50 आहेत त्यांचे सगळ्यांचे गुडघे दुखत आहेत. तिशीतच मला सांगायचं काय, ज्याला आपण सुख, संतांनी ज्याला सुख म्हणलं ते राहू द्या बाजूला, आपण ज्याला सुख म्हणतो त्याचा तरी नीट विचार केलाय का सांगतो. थोडंसं उदाहरण व्यवहारिक देतो. शेंगदाणे कसे रुपये किलो आहेत तुम्ही सांगा आता, लवकर द्या, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. 110 रुपये. चला आपण सगळ्यात स्वस्त शेंगदाणे ज्याच्यात तेल नाहीच असं समजू, ज्याच्यात तेल नाही असे शेंगदाणे 100 रुपये धरू. 1 किलो तेल काढायला किती किलो शेंगदाणे गाळावं लागतील सांगा ना लवकर? कमीत कमी 4 किलो. 4 किलो. आपण लई सोपा हिशोब धरायचा, अवघडात जायचंच नाही. 4 किलो शेंगदाणे गाळल्यावर 1 किलो तेल निघतंय असं आपण समजू. मग जगात असे कोणता मूर्ख व्यापारी आहे जो 400 रुपयाचे शेंगदाणे गाळून 280 रुपये किलोला शेंगदाण्याचं तेल तुम्हाला द्यायला? आम्ही गेलो कीर्तनाला कुठं, महाराज हां घाबरू नका बरं का, खा, शेंगदाण्याच्या तेलात तळले. माय तुला काय माहिती आहे, महाराज शिकलेला आहे. तुला उगत तुझा नवरा श्रीमंत होता म्हणून तुझं अडाणी पण झाकलं गेलं. तुझा अडाणी पण बोलण्यातून दिसतं की नाही, महाराज घाबरू नका, शेंगदाण्याच्या तेलात तळले. महाराज तेलकट खात नाहीत असं म्हणून. पण बाई
400 किलोचे शेंगदाणे 300 रुपये किलोनं तुला कोण द्यायलाय सांग की मला. बरं ते 300 रुपयाचे त्याच्यामध्ये तत्वता आहे का? तुमच्या भल्यासाठी सांगतो, माझ्यासाठी नाही. त्याच्यावर अमिताभ बच्चनचा फोटो आहे, त्यानं 2 कोटी घेतले. बरोबर. ती जाहिरात सगळ्या न्यूज चॅनलला चालू आहे, सगळ्या टीव्हीला चालू आहे. त्या टीव्हीवाल्याने 10-12 कोटी घेतले. त्याच्यानंतर दुकानदाराचं मार्जिन वेगळं आहे आणि ते तेलाचे पुढे घेऊन वाहतूक करणारा जो आहे त्याचं मार्जिन वेगळं आहे. मग तुला 300 रुपयाचं तेल त्याच्यात आहे का? तुम्ही ज्याला सुख मानता ते तरी सुख तुम्ही पाळता का व्यवस्थित ते बघा आता. आणि वरून म्हणायचं बकळ खाल्लं हो ते गुडघे डॉक्टर दाखविले, हां कीर्तनात पाहिला. बरोबर. का? आम्ही आमच्या सुखाचा विचारही नीट केला नाही. आमच्या सुखाचा असं कुठंच नाही. त्याच्यामध्ये पाव किलो शेंगदाण्यात जेवढं तेल असतं की नाही तेवढंही त्याच्यात तेल नाही. शेंगदाण्याचे तत्व नाही. आणि तुम्हाला असं वाटत असेल सोयाबीनचं तेल वेगळं आहे आणि शेंगदाण्याचं तेल वेगळं आहे. काहीच नाही. श्रीमंतांना मूर्ख काढण्यासाठी त्याच्यावर शेंगदाण्याचं चित्र आहे, तेल एकच आहे. त्याच्याकडे पैसा आहे, फक्त काढून घ्यायचा आहे. त्याच्यावर इंग्लिश जमत असेल तर कधी कंटेंट वाचून बघा, एकच आहे. सोयाबीनच्या पुढ्यावर जे उभ्या रेषेत लिहिलेलं असतं की नाही तेच, आणि ह्याच्यात काहीच फरक नाही. आणि आम्ही ते खायलो. क्षणोक्षणा हाची करावा विचार. तुकोबारायांचा सोडून द्या, आपला निदान जे करतोय ते तरी नीट करा. मग आता कोणतं शेंगदाण्याचं तेल खाणार तुम्ही? वाढू द्या की, शेतकऱ्याला भाव येऊ द्या. आपल्या सोयाबीन लावतात शेतकरी, घेऊन ठेवा त्याच्याकडून 10-12 पोते, टाकून द्या गच्चीवर. आपल्या हाताने गाळून आणा, सात्विक खा. नाही, आम्हाला तो विचार करायचाच नाही. आम्हाला अमिताभ बच्चन दिसलं ना आमचं सगळं जीवन सुखी झालं. तो माणूस घडी डिटर्जंटची ॲड करतो. अमिताभ बच्चनचा घडीच्या पावडरचा काही संबंध आहे का? किती मूर्ख झालो आपण. क्षणोक्षणा हाची करावा विचार. आम्हाला माहीतच नाही. आणि भल्या भल्या शिकलेल्यांचे हे प्रॉब्लेम आहे. हे फक्त ह्याचंच नाही, दुसरं सांगू. तुकोबारायांचे प्रमाण देतो, जास्त तुम्हाला वाटेल वेगळं बोलायला हा म्हणून विषय सोडून नाही. तुकोबारायांनी सांगितलं युक्त आहार विहार गीतेने सांगितलं. काय सांगितलं? युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्म. आम्हाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी 5 ते 7 हजार वर्षापूर्वी सांगितलं काय? युक्त आहार विहार युक्त चेष्टस्य. अरे तुझ्या चेष्टा म्हणजे कर्म, ह्या अर्थाने घ्यायचं. अरे तुझ्या चेष्टा चांगल्या ठेव दिवसाच्या वागण्याच्या, आणि त्या कशा ठेव? युक्त ठेव.
आणि पुन्हा कसं सांगितलं, युक्त आहार विहारश. आता हे सामान्य लोकांना कळत नव्हतं, म्हणून तुकोबारायांनी त्याला अधिक पाणीदार केलं, अधिक सोपं केलं. काय केलं? युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण. आजचं डॉक्टर काय म्हणते? कमी खात जा, चांगलं खात जा, दारू पिऊ नका, तंबाखू सोडा, हेच सांगते की नाही? डॉक्टर काय सांगते वेगळं, आणि तुकोबारायांनी वेगळं काय सांगितले? मग तुम्ही फिट डॉक्टरला देणार काय तुकोबारायांना देणार? एकदा टाळ्या वाजवा. म्हणजे अनुसरून चाल, आणि जे काही पाहिजे ना, नाहीतर ते गणपतीची आरती डीजेवर म्हणल्यावर कसं वाटेल तसं म्हणजे तो शोभा येणार नाही. हरिनामाचा खिचडी काला, आणि खिचडी काला खाताना जो आनंद व्हायला पाहिजे किंवा ज्या उत्साहानं जायला पाहिजे तसा खिचडी काला असो. क्षणोक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. का? नाशिवंत देह जाणार सकळ. बरोबर? कसा जाणार? हा सकळ जाणार आहे. आता पर्यदे मदालसा प्रमाणे घेता येतील इथे. हां बरोबर. म्हणजे वेळ आपल्याकडे नसल्यामुळे, नाही का, पर्यदे मदालसा सोहम जो जो रे बाळा, एवढं सुंदर. म्हणजे ते ऐकताना ना बाबांना पाठावर ते त्यांनी मला बसस्टँडला भेटल्यावर म्हटलं होतं एकदा पूर्ण पाठ, पत्रावळीचे अभंग सुद्धा पाठ आहेत. म्हणजे त्यावेळेस मला 4 वर्षाखालची घटना आहे. त्यावेळेस मला वाटलं की आपण आणखी खूप मागे पाठ करावं लागेल, कारण ते 4थ्या वर्षाला असतात ना आपल्याला. बरोबर. हा देह नाशिवंत मळमूत्राचा काय आई असेल ती पाळण्यातल्या बाळाला सांगते देह कसा नाशिवंत आहे. आमची आता तर आई नावाचा प्रकारच संपलाय. म्हणजे पोरगं मॅगी खातं आणि कमरेला हॅगी लावतं, ह्याच्यापेक्षा आई जास्त कामाची राहिली नाही आता. तोंडाला मॅगी आणि कमरेला हॅगी, बरोबर ना, ते गोल बांधायचं येतं. म्हणजे कसलंच टेन्शन राहिलं नाही त्या बाईला. संस्कार नावाचे प्रकार, लेकरू खात नसेल तर मोबाईल थोबाडासमोर द्या त्याच्या. खरं तर थोबाडात द्यायला पाहिजे, थोबाडासमोर द्यायला नाही पाहिजे. माझी वहिनी MBBS MD आहे, तरी मी कठोर तिला सांगितलं होतं मोबाईलशिवाय जेवत नव्हतं. मी म्हटलं जगात मी एखादं बाळ 24 तास उपाशी राहिलं म्हणून मेलं असं झालं नाही म्हटलं. उद्या हा प्रॉब्लेम येईल आपणाला.
कारण तुम्ही एक लक्षात घ्या, क्षणोक्षणाहाची करावा विचार. मोबाईल हातातला काढला की लेकरू रडतं, पाय खोडतं, आणि त्याचे ते छोटंसं लक्षण आहे, उद्या मोठ्या हट्टासाठी ते तसं करतं. छोटे छोटे हट्ट. आम्ही MPSC ला होतो बाळू महाराज. आज मोबाईल आणि उद्या मोबाईल मधली म्हणते म्हणा. असं विठाल विठाल. सरनेम मला आठवत नाही, मनमथ असं सरनेम आहे त्यांचं. आई कलेक्टर, वडील कलेक्टर, त्यांच्या मुलाने आत्महत्या केली. का? 12वीच्या परीक्षेला बाप म्हणला अभ्यास कर, तुला आज क्रिकेटचा मॅच पाहू नकोस. दोघंही बाप कलेक्टर होते. मुंबईतला प्रत्येक मॅच तो VIP गॅलरीत बसून बघायची सवय लागली होती त्याला. सांगत होतो मी, MPSC ला असताना आम्हाला एक सर आले होते आणि इंदिरा गांधींनी एमर्जन्सी लावली होती. त्यावेळेस एमर्जन्सी ज्या IPS अधिकाऱ्याने हँडल केली होती इंदिरा गांधींना, इनामदार ऑफिसर म्हणून आहेत, त्यांनी सांगितलं होतं, आम्हाला सांगितलं की मुलाला अपेक्षाभंगाचा डोस द्या. तुम्ही त्याला पोलिओचा दिला, देवीचा दिला, सगळे डोस दिले, पण मुलाला एक डोस द्या, तो म्हणजे अपेक्षाभंगाचा. 1990 साली जगातली कोणतीही 4 व्हीलर मी माझ्या मुलाला देऊ शकत होतो, पण 3 महिने मी त्याला पायी चालायला लावलं कॉलेजला. त्याच्यानंतर मोटरसायकल घेऊन दिली आणि 3ऱ्या वर्षी मी त्याला काय दिली? 4 व्हीलर घेऊन दिली. का? कारण पुन्हा हे येऊ नये, पैशाचं महत्त्व कळावं. तुकोबारायांनी खूप सुंदर शब्दात सांगितलंय. कशासाठी? ब्रह्मरस घेई काढा जेणे पिढा नाम विठोबाचे अनिक वाचे अनिक वाचे न सेवी. पण हे वाचेला कधी येते आणि ते वाचेला येण्यासाठी काय करावं लागतं? अभंगाचं 3रं चरण सांगतं महाराज. देह जाणार सकळ. पण हा जाण्याच्या पूर्वी तुकोबारायांनी मी म्हटलं कसं करावं लागेल मग विचार क्षणाक्षणाला. कुठल्या तरी शाळेत ॲडमिशन घ्यावं लागेल. तर तुकोबारायांनी सांगितलं संत समागमी धरुनी आवडी. आता सगळेच काही करतील, आमची आवड सगळीकडे आहे, पण संत समागमी आवडी नाही. संत समागमी आवडी नाही. संतांच्या संगतीत आहे तिथं आवड धरून राहा. संतांच्या संगतीत बरेच आहेत पण आवड आहे असं नाही बरं का.
तुकोबारायांचे शब्द आहेत, मोजून तोलून मापून घ्यावे लागतात. संतांच्या संगतीत राहा असंही नाही सांगितलं. संत समागमी धरूनी आवडी, आवड धरून राहा, नाहीतर संतांसोबत राहिले आणि शेवटी नरकाला गेले असेही बरेच आहेत. बरोबर, अनेक उदाहरणं देता येतील आपल्याला अशी. संत समागमी धरूनी आवडी असं का सांगितलं? संत समागमी धरूनी आवडी म्हणजे संतांच्या संगतीला आवड धरून असंही नाही, संतांच्या विचारांना धरून ती आवड तुझी वाढव. संतांच्या विचारांची आवड तुझ्यात निर्माण होऊ दे. संत समागमी धरूनी आवडी. आता आपण जे करतोय तो संत समागम आहे, आवड किती आहे माहिती नाही. बरोबर, आता हे कीर्तन चालू आहे, भजन चालू आहे, उत्तम प्रमाण सुरू आहेत, उत्तम श्रोते ऐकतायत, धरून तर आहे पण आवड आहे का? आता दिवस काढायचे तो आमच्या मनावर कुठं लग्न होत होते त्या काळी, धरून आहे, लेकरं बी झाले पण आवड. बरोबर, आवड शब्द खूप महत्वाचा आहे, ती आवड असावी लागते. तुकोबारायांनी खूप सुंदर सांगितलं, मज दास करी त्यांचा संत दासांच्या दासांचा. पुन्हा त्यांनी सांगितलं, मला जर संतांच्या दासांचा दास करणार असशील तर मी काय होईल? मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी. ह्या गर्भवासाचं दुःख मी सुखानं सहन करायला तयार आहे. कशासाठी? जर तू मला संतांच्या दासांचा दास करणार असशील. तुकोबारायांची नम्रता म्हणजे नम्रताच आहे. त्या नम्रतेला कुणी क्वेश्चन मार्क किंवा चॅलेंज करू शकत नाही, त्याच्यावर प्रतिशब्द करू शकत नाही. तुकोबारायांचा एक छोटासा अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात, लाज वाटे मना म्हणविता तुझा म्हणविता दास, गोडी नाही रस बोलेली यासारखी. म्हणजे तुझा दास म्हणून घेण्यामध्ये मला लाज वाटते असं नाही येते, त्याचा अर्थ खूप वेगळा आहे. म्हणजे एखादा पोरगा रागात येतो, अरे तुला बाप म्हणायला लाज वाटायली, बरोबर म्हणतो असं, पण तसा नाही आहे तुकोबारायांचा तो भाव. बऱ्याच नास्तिकांनी हे प्रमाण माझ्यासमोर म्हणून दाखवलं, त्यावेळेस त्यांची साल्ट काढली होती, म्हणजे मेंदूची साल्ट. लाज वाटे मना तुझा म्हणविता दास, गोडी नाही रस बोली लिया सारखी, म्हणजे भूतकाळ आहे. देवा तू नामदेवरायांच्या हातानं जेवलास, ते माझ्या आधी होऊन गेले. देवा तू संत जनाबाईचं जातं दळायला आलास, तू माझ्या आधी होऊन गेलाय, त्या माझ्या आधी होऊन गेल्या. तू काय केलं? चोखोबारायांच्या बाळकूचं बाळातपण करायला आलास रे. पण माझ्या जीवनामध्ये मीही तोच परीक्षा देतो, मीही तीच पेपर देतो, माझीही भक्ती तीच आहे, पण माझ्यासाठी तू अजून कधी आला नाहीस, म्हणून लाज वाटे मना तुझा म्हणविता दास. ह्यासाठी आहे ते. का मी मला लाज वाटते? आणखी सोप्या शब्दात सांगू, गावामध्ये एखाद्या पोरानं परीक्षेची पोलीस भरतीची तयारी करावी, MPSCची तयारी करावी आणि त्याचा पहिल्याच अटेम्प्टमध्ये नंबर लागावा. बरोबर, त्याचा पहिल्याच अटेम्प्टमध्ये नंबर लागावा आणि नंतर त्याचं बघून दुसऱ्यानं तयारी करावी आणि 4 अटेम्प्ट झाल्यानंतर सुद्धा नंबर लागू नये. त्यावेळेस तो म्हणतो मला MPSC करायची लाज वाटते. का? कारण अगोदर जे घडून गेलं तसं माझ्या जीवनामध्ये आता घडत नाही आहे, माझ्यावर देवाची कृपा होत नाही आहे, म्हणून ही नम्रता आहे. संत समागमी धरूनी आवडी, एवढ्या नम्रतेने संतांच्या जवळ जायचं असतं. का संत समागमी धरूनी आवडी करावी? करुणी सायास शिकविती. मी भाषणाला करायचो त्यावेळेस आमचे गुरुवारी आमचा हा हात धरायचे, तसा हात उचलू नकोस, हा बोट असं दाखवू नकोस, तुझा आवाज काढला जातोय, तुझा दम लागतोय. करुणी सायास शिकविती. आदरणीय बापूराव सर आहेत, ते 5वीचं पुस्तक घेऊन कवितेचं पुस्तक घेऊन यायचे मराठी शिकवत असताना. बरोबर, मराठीचं पुस्तक घेऊन यायचे, त्यातल्या कविता वाचून दाखवायचे. त्या कविता ह्याच्या नसायच्या, सिलेबसच्या नसायच्या, पण ते वाचून दाखवायचे. भले कुठल्याही कळाले नाहीत, पण आज त्याची आठवण माझ्या मनामध्ये आहे. अवंतर वाचनाची आवड निर्माण होते. करुणी सायास शिकविती. अर्भकाचेसाठी पंते हाती धरिली पाठी. संतांच्या जवळ जायचं का? पण कसं जायचंय? आवडे धरून जायचं. आवड धरून गेलं तरच, नाही तर आपली संतांच्या जवळ आपण आवडीनं जात नाही. कुरेकर बाबांनी विचारसागर शिकवत असताना एक दृष्टांत सांगितला होता. म्हणजे आजचे शिष्य कसे आहेत? म्हणजे शिष्य झोपला असेल किंवा पाय असा जवळ बसला असेल चरणाजवळ, त्याला जर म्हटलं तालुक्याला जाऊन येतोस का रे, माझं थोडंसं काम आहे, आधार कार्ड अपडेट करायचं, तर शिष्य म्हणतो गुरु तुमचे पाय कसे सोडू, गुरु तुमचे पाय कसे सोडू. आणि 2 दिवसाने जर त्याला म्हटलं कसं आहे, मला 3 घरी आमंत्रण आले आणि मला तर माहिती आहे माझा आहार साधा आहे, त्यांच्या घरी चांगलं असतं जेवायला, तू जातोस का, गुरु तुमची आज्ञा कशी मोडू. असं जमत नाही. आपण म्हणतो सुटलो, आपण कधीही सुटत नाही. सुखाची एक छोटीशी व्याख्या सांगतो आणि आवडतं घेण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठला
संतांच्या जवळ गेल्याच्या नंतर अहंकाराची निवृत्ती होते. छोटंसं उदाहरण आहे. एक पत्नी आपल्या नवऱ्याला नेहमी म्हणायची, काय म्हणायची? लग्नाला 6 वर्ष झाली, 2 लेकरं झाली. लग्नाला 6 वर्ष झाली, 2 लेकरं झाली, तुम्ही मला अजून फुटका मणी केला नाही. ती फुटक्या मण्यावर तिचा जोर राहत. का म्हणतात ते फुटक्या मण्यावर जोर? कारण मला माहिती नाही, ते मी काही विधी पाहिला नाही, पण सुवासिनी गेली ती एक मणी दाबतात मंगळसूत्रातला आणि तोंडात ठेवतात. म्हणजे मी मेले तरी तुम्ही मला संग करणार नाही असं तिला म्हणायचं थोडक्यात. आणि ते टोचून बोलत असते. नवरा कंटाळला, ऐकून कंटाळला. आणि एक दिवस अशीच आषाढीची वारी करून आळंदीच्या महाराजांची कीर्तन ऐकून आला. त्याला उत्तर सापडलं असेल. आणि मग त्याने काय केलं? बायको आली, त्याचा आदरात तिथे केलं. आषाढीहून आलेला नवरा आहे, चालून आलेला आहे, दमून आलेला आहे. त्याला चहा दिला आणि चहा दिल्या हिचं जुनं टेप रेकॉर्ड सुरू झालं. कोणतं? लग्नाला 6 वर्ष झाली, आता 6.5 वर्ष झाली, 2 लेकरं झाली, तुम्ही मला फुटका मणी केला नाही. त्यानं कमरेची चाबी काढली, बायकोच्या हातात दिली आणि म्हटलं, हे घे, तुला किती सोनं पाहिजे? 6 वर्ष थट्टेतच गेली ना, आता बी थट्टाच करायला का म्हणली? बरोबर का? आता थोडं इकडच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतोय बरं का, मुद्दामून. 6 वर्ष थट्टाच केली ना, आता बी थट्टाच करायला का? नाही गं म्हणलं, मी तुझी थट्टा करत नाही. 6 वर्ष झाली, 2 लेकरं तुम्हाला दिली, घे. मग आता राजा प्रसन्न झाल्यावर किती पाहिजे म्हणल्यावर तिने बी मागितलं तोळा. 1,35,000 सध्याला आहे असं वाटतं. बरोबर? 1 तोळा. त्यानं म्हणलं 2 तोळे. अजून थट्टाच करायला का म्हणली? अगं नाही म्हणलं, तिजोरीत किती पैसे आहेत तुला माहिती आहे? ही चाबी तुझ्या हातात दिली ना, तू जायचं, तू 2 तोळे आणायचं. तिनं म्हणली संध्याकाळी जेवायला काय करायचं तेवढं सांगा. त्यानं म्हणलं जेवायचं राहू दे, कारण आता राजा प्रसन्न झाला. त्यानं म्हणलं जेवायचं राहू दे तुझं, मी तुला सांगतो म्हटलं. माझ्या फक्त 2 अटी आहेत. तुमच्या सगळ्या अटी मान्य म्हणली, तुम्ही सांगूही नका. सासूसोबत भांडणार नाही, दिऱ्याला व्यवस्थित भाकर देईल, सासू सासऱ्याचे सगळे लाड पूर्ण होतील, माझं फटकळ तोंड बंद करेल. 2 तोळे यायले, तोपर्यंत आश्वासनं द्यायला काय चाललंय? बरोबर का? आता निवडणुकाची दिवस असो, चला विठ्ठल खुश झाली. मला लवकर सांगा तुमच्या 2 अटी काय आहेत. आता तुम्ही ध्यान देऊन ऐकायचं. देणारे ह्यांचं काम संपलंय म्हणून आता तुमच्याकडे बघतोय. त्यानं म्हणलं माझ्या 2च अटी आहेत. 2 तोळे तू जाऊन आणायचं, पण आणलंय म्हणून कुणाला सांगायचं नाही, अंगावर घालून बाहेर जायचं नाही. तुम्ही का हसता मला कळत नाही. माझं लग्न झालंही नाही, मी फक्त ऐकलंय गुरुच्या मुखातला दृष्टांत जसा तसा सांगितलं. आणलंय म्हणून कुणाला सांगायचं नाही ना, अंगावर घालून बाहेर जायचं नाही. तुम्हाला मान्य होईल असं 2 तोळे आणल्यावर? सोनं दुसऱ्याला दाखविल्याशिवाय मजाच नाही ना. मग मला एक सांगा, सोनं असण्यात सुख आहे का सोनं माझ्याकडे आहे हे दाखविण्यात सुख आहे? तैसा हृदयामध्ये निरामू, असता सर्व सुखाचा आरामू, परिभ्रांतीसी कामू विषयावरी. अरे तो नारायण, तो सुख देणारा मी तुझ्या हृदयात आहे, तू दुसऱ्याकडे बघून दुःखी झालास. बरोबर? तसं नवं माय उग नवं माय. काय गोपाळ महाराज, बरोबर का? ही भाषा त्यांची. म्हणजे आम्ही बोलत असतो ना त्यावेळेस, तो क्रिकेट खेळताना गॅप काढला ना, तसं नवं माय असं काढावं लागतंय म्हणायचं. म्हणजे गॅप काढून जर क्रिकेट का मी रिंगणामध्ये खेळायचं, ही भाषा आहे. तसं नवं माय, सुख काय आहे ते मध्येच आहे. सुख काय आहे ते मध्येच आहे. आपण दुसऱ्याचं सुख बघून काय झालो, दुःखी झालो. आणि अहंकार एवढ्या मोठ्या पदावर गेला. एकाने काय केलं, भाऊकीतला आधीच जमत नाही आणि तालुक्याला दोघांनी घरं घेतली आणि योगायोगानं कॉन्ट्रॅक्टरने त्यांना काय केलं, त्या बिल्डरनं शेजारीच घरं दिली. एकूण एकाच्या घरासमोर घरं दिली. बरोबर? मला इथं आध्यात्मिक उदाहरणं सांगता येतात. अहंकाराचा नाश कसा केला मी गरुडाचं सांगू शकतो, सत्यभामेचं सांगू शकतो, सगळे उदाहरणं सांगू शकतो. पण ऐकणारा श्रोता वर्ग आहे, विषयाला फक्त स्पर्श करून जातो. योग दोघांचे एकमेकांच्या घरासमोर आले. भगवंताने कुणाकुणाचे गर्वहरण केले. आलं महाराज. आणि त्यातल्या एका शेजाऱ्याने काय केलं, 28 इंचाचा कलर टीव्ही घेतला. 28 इंचाचा कलर टीव्ही. आणि तो कलर टीव्ही घेताना ह्याला शेजारच्याला खुन्नस दिली असा. 28 इंचाचा कलर, भारी लेटेस्ट मॉडेल. ह्याचं मन दुखावलं. खरं तर टीव्ही साधा असो कसाही असो, दिसणार चित्र तेच आहे. मोदी काही वेगळ्या टीव्हीवर वेगळं भाषण करत नाहीत. मुख्यमंत्री भारी टीव्हीवर भारी भाषण आणि साध्या टीव्हीवर साधी भाषण असं काहीच नसतं. बरोबर? पण ह्याचं मन दुखावलं. पण अहंकार कोणत्या लेवलला गेला, ह्यानं बायकोला रात्री काहीतरी सांगितलं कानामध्ये, आणि दुसऱ्या दिवशी ह्यानं 28 इंचाचा टीव्ही घेतला होता. ह्यानं 48 इंचाच्या टीव्हीचं रिकामं खोकं घेतलं. काय केलं? 28 इंचाच्या टीव्हीचं
रिकामं खोकं घेतलं आणि ते रिकामच खोकं ऑटोमध्ये ठेवून 70 रुपये देऊन आणलं ऑटो इथपर्यंत. आणि बरोबर त्यानं कामावून येण्याची वाट बघितली आणि त्याच्या समोर ह्यानं उचलून घ्यायला. बायकोला म्हणाला, जड आहे हळू उचल, जड आहे हळू उचल. बायकोही किती नखरेबाज. बायको काय म्हणते, हो बाई माणसाला एवढं जड उचलते की. असे एकाच नंबरी 2 झाले की संसार व्यवस्थित होतो. विठ्ठल नाशिवंत देह जाणारा सकळ. आपल्या देहाची आपल्याला किंमत कळाली पाहिजे. माऊलींनो टाळ्या वाजवा मी म्हणत नाही, तुमचा इच्छा आहे. पण एक सांगू का, ह्या जगाची आताच नाही, ह्या जगाची आजची लोकसंख्या 850 कोटी आहे. आजची लोकसंख्या ह्या क्षणाला 850 कोटी लोक आहेत. 850 कोटीतले जवळपास रोज 50 लाख लोक झोपीतच जातात. 50 लाख लोक रोज फक्त जन्माला येतात म्हणून तो फटा भरून निघतो. 50 लाख लोक झोपीत जातात. मागचे 50 वर्ष झालं, मागचे 70 वर्ष झालं, मागचे 30 वर्ष झालं, देव रोज आम्हाला झोपीतून उठवतोय. त्या देवाचे आभार मानण्यासाठी एकदा विठोबा रुक्माईचं भजन करा. प्रेमाने ऐकतात. पण वेळेचं बंधन आहे. मापात पाप मलाही करायचं नव्हतं, महाराजांनाही उशीर होतो. कारण त्यांना आधीच आपण दिलेल्या वेळेपेक्षा 2 तास एक्स्ट्रा थांबवले आणि त्यांचे खरंच धन्यवाद मानले पाहिजे की ते थांबले, नाही तर असं होत नाही सहसा. ऐका, जास्त ओहापोह करत नाही. आतापर्यंत जे सांगितलं ते सगळं तुका म्हणायला लागतं. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरून राहू. देवा ह्या काय कर, ह्या लोकांचा व्यवहार जो चाललाय माझा, हा जो बोगस व्यवहार चाललाय, ह्या बोगस व्यवहाराच्या धुरानं माझे डोळे दिपून जाऊ देऊ नकोस. नये डोळे धुरे भरून राहू. ह्या धुरानं माझी डोळे आता काय करू देऊ नकोस, भरून राहू देऊ नकोस. बरं देवा, माझे डोळे निर्मळ राहू दे. तुझं निर्मळ शुद्ध चित्त जे रूप जे आहे ते माझ्या डोळ्याला तू सतत दाखवत राहा. शेवटी जाताना तुकोबारायांचं वेगळं काही ज्ञानोबारायण म्हणले, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्मा राम त्याचा तोची जाणे. आणि तुकोबारायांचं पुन्हा एक अभंग आहे बरं. काळाची ही उडी पडेल बाजेव्हा, सोडविना तेव्हा माय माय बाप, सोडविना राजा देशीचा आणि सोयरी भरी भरी. तुका म्हणे तुला सोडविना एका पाणी वाचो वाचो. बस बस, जग काही लागणार नाही महाराज. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. काय सुंदर शब्द आहेत. मरताना जर यमराजाला म्हटलं, अरे मोदीला मी ओळखतो, आमदार माझ्या ओळखीचा आहे, खासदार माझ्या ओळखीचा आहे, सोड मला, माझ्या नावावर एवढी संपत्ती आहे, सोड मला. यम म्हणतो इथे तेच चालत नाही. यम म्हणतो काय, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. काळ वाट पाहतो, हा काळ चाललाय. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं, क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवशी. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनिक सोयरी भली भली. माझा मामा इंजिनियर आहे, माझे भाऊ डॉक्टर आहेत, जमणारे बाबा तिथं, त्यासाठी वेगळंच पुण्य लागतं. आणि पैशाच्या बळावर जर मरण टाळता आलं असतं तर श्रीमंत लोक मिली नसती. शेवटच्या काळामध्ये रतन टाटा लंगडत चालले नसते. बरेच जण म्हणतात गुडघ्याचं ऑपरेशन करू, हे करू. नाही रे वेड्या, तसं नाही आहे. देवाने ठरवलं की त्या टायमालाच त्याला जावं लागतं. सायरस मिस्त्री टाटाचे कोण होते, चेअरमन सायरस मिस्त्री. टाटा गाडी बनवते, टाटाच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला, वेअरबॅग फुटली नाही आणि आतल्या जर माणसाला काही जखम झाली तर 20 लाख रुपये टाटा देतो. त्या कंपनीच्या मालकाकडे कसली गाडी असेल विचार करा. आणि तोच मालक गाडीच्या ॲक्सिडेंटमध्ये गेला, त्याच्याच कंपनीची गाडी. 70,000 कोटी अकाउंटला होते. काळाची ही उडी पडेल बाजे, सोडविना तेव्हा माय. म्हणून पुन्हा सांगतो, तुका म्हणे तुला सोडविना एका चक्र पाणी वाचो वाचो. सर्वांनी अतिशय मन लावून ऐकतात एकदा ज्ञानेश्वर माऊली.
तुमच्या हातात आहेत का? तुम्ही फोटो पूजा वगैरे मांडली आहे बरोबर. चालेल, वर्षश्राद्धाला आमच्याकडे हे करतो गोलेगाव. चालेल, कालच वर्षश्राद्धाचं एक गोलेगावला केलं त्याच्यामुळे असो. काय आहे तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहो. देवा काय कर, माझ्या ह्या डोळ्याला व्यवहार येऊ देऊ नकोस. माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सुरुवातीला जेव्हा मी गेलो, बाबा तुम्ही म्हणले होते सगळं बदलले पण संस्था आता तशी राहिली नाही. त्याचं एक वाक्य होतं, कारण आम्ही जेव्हा जायचो आता पूर्ण कॉलेज आहे, सगळ्या सुविधा आहेत, पण जास्त सुविधा झाली की परमार्थ मागे पडतो पोरांचा, कुठेतरी परमार्थ मागे पडतो. जास्त सुविधा झाल्या की आम्ही जायचो त्यावेळेस ऊन होतं, वर उन्हाळ्यात गेलो होतो, लॉकडाऊनचं ऊन होतं, खाली चटई टाकून आम्ही त्या आसनावर बसायचो, मातीचं होतं खाली, आणि ताट संस्थेतले लोखंडी ताट यायचे. 600 पोरांना जेवायला वाढताना ते शेवटच्या पोराचं ताट असं कडकड तापायचं. उन्हाळ्यात पंगत बसल्याच्या नंतर शेवटच्या पोराचं ताट तापायचं. आणि गरीब पोरगा असेल, गरीब घरातला आलेला, विज्ञानाचा आहे म्हणून सांगतो बरं का, बसलं असेल काय, तो पोरगा आला बसला, त्याने जीवनात कधी आम्रखंड खाल्लं नव्हतं. आम्रखंड पिवळं असतं, आम्रखंड पिवळं असतं. आणि मग ते आम्रखंड यायला लागलं सगळ्यांच्या ताटामध्ये. घडलेली घटना बरं बाळू महाराज, हां चक्का म्हणतो आपल्या भाषेमध्ये. आला आम्रखंड आलं, त्याला वाटलं हे पिठलं आहे, आणि त्याला पिठलं आवडत नव्हतं, त्यानं जा म्हणायचं, त्याला जा म्हणायचा. मी माझ्या शेजारी होता, मी म्हणलं एवढं ऊन आहे, थंडगार आम्रखंड आहे, काय हा दुर्दैवी माणूस आहे, काय दुर्दैवी माणूस आहे हा, असं सारखं वाटायचं. तेवढ्या गरमीमध्ये 1 तास 1.25 तास पंगत चालली, कारण वाढून नंतर जेवेपर्यंत. शेवटी त्या वाढणाऱ्याला दया आली आणि त्यानं काय केलं, असं उगी मनुक्या एवढं दाण्या एवढं त्याने काय केलं, महाराज गोड पदार्थ आहे, पंक्तीला गोड नाही म्हणून उगं थोडं खा, गोड आहे थोडं टाक. त्याने बोट लावलं महाराज, त्याने बोट लावलं. उन्हाळा आहे, घामाच्या धारा सुरू आहेत, ताट तापलेलं आहे, आणि ते थंडगार लागलं त्याच्या हाताला. बोट लावलं ना त्याने खायला, थंडगार लागलं. त्याने एवढं थंडगार पिठलं कधी खाल्लं नव्हतं. उचललं, नवल वाटलं, जिबीला लावलं महाराज. आंबट चव, तुम्हाला आता कशी भूक लागली, आलं की नाही तोंडाला पाणी. आंबट चव, आंबट चव, वरून श्रीखंड. एवढं त्याला आवडलं. माऊली इकडे या म्हटला, अजूक वाडा. त्यानं मला उठ, पंगत उठली. माझा सांगण्याचा हेतू एकच आहे, जीवनाची पंगत कधी उठल माहीत नाही. गोड अमृताचं सारखं नाव आहे, त्याला अमृतासारखी चव आहे, ते नाव घेत जा विठ्ठल. गोरी रे गोरी
आलेल्या सर्व आप्तेष्ट नातेवाईकांना, निमंत्रित आमंत्रित मंडळींना महत्त्वाची सूचना आहे. आता लगेचच 2 मिनिटामध्ये आपण सर्वांनी महाप्रसादासाठी याच ठिकाणावरती बसायचं आहे. अर्ध्या मंडपामध्ये महिला बसतील आणि अर्ध्या मंडपामध्ये पुरुष मंडळी बसतील. कारण दोन्ही सारखेच आहेत, त्यामुळे एकाच पंक्तीमध्ये दोघं पण बसतील.